सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। 1983 पासूनचा बंद असलेला शिवरस्ता आता महसूल सप्ताह अंतर्गत शिवरस्ता खुला करण्यात आलाय। येवला शहरालगत असलेले अडगाव पारेगाव या शिवरस्त्याला जोडणारा रस्ता 1983 पासून बंद होता। त्या शिवरस्त्याचे महसूल सप्ताह अंतर्गत शिवरस्ता खुला करण्यात आलाय। या प्रसंगी शिवरस्त्यावर वृक्षारोपण येवला तहसीलदार आबा महाजन तर तालुका पोलीस स्टेशनचे मंडलिक साहेब तसेच भूमी अभिलेख अधिकारी येवला शहरालगत असलेल्या आडगाव पारेगाव या शिवरस्त्याला जोडणारा रस्ता 1983 पासून बंद होता। त्या शिवरस्त्याचे महसूल सप्ताह अंतर्गत शिवरस्ता खुला करण्यात आलाय। त्या प्रसंगी शिवरस्त्यावर दोन्ही साईडने वृक्षारोपण येवला तहसीलदार आबा महाजन तसेच तालुका पोलीस स्टेशनचे मंडळी साहेब तसेच भूमी अभिलेख अधिकारी मंडल अधिकारी गायके आदींच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले। यामुळे 300 शेतकऱ्यांच्या दळणवळणाची मार्ग मोकळी झाल्याने या भागातील शेतकऱ्यांनी तहसीलदार आबा महाजन यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला। या प्रसंगी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाचे प्रास्ताविक शरद राऊळ यांनी केले। जागर जनस्थान करिता सचिन वखारे येवला। आज या ठिकाणी जे वृक्षारोपण आणि रस्त्याच्या उद्घाटनाचा कार्यक्रम होत आहे, तर या भागातील सर्वच नागरिकांजवळ 300च्या आसपास लोकवस्ती आहे आणि या सर्व लोकांचा रस्त्याचा फार मोठा प्रश्न, गंभीर प्रश्न होता आणि हा प्रश्न आज या ठिकाणी मार्गी लागत आहे। तर हा मार्गी लागल्यामुळे इथले प्रश्न तर सुटतीलच, त्याचबरोबर या जी तहसीलदार साहेब किंवा त्यांची सर्व प्रशासकीय यंत्रणा यांनी या कार्यात जी गती घेतली त्या गतीबद्दल मी सर्व ग्रामस्थांच्या वतीने त्याचे आभार मानतो। धन्यवाद। आज या ठिकाणी हा जो शिवरस्ता होता आडगाव पारेगाव आणि येवला शहराला खेळून हा जो रस्ता आहे, माननीय येवल्याचे भाग्यवंत भुजबळ साहेब तसेच दिलीप अण्णा खैरे, माननीय लोखंड साहेब आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे माननीय तहसीलदार साहेब, मंडलाधिकारी गायके साहेब, त्याच्यानंतर भूमी अभिलेखचे सर्व अधिकारी टीमने हा रस्ता 1983 पासून बंद झालेला रस्ता होता। हा रस्ता स्वातंत्र्यपूर्वापासून चालू होता, परंतु काही गोष्टी मध्यंतरी बंद झाल्या होत्या रस्त्याने, म्हणजे पूर्ण वाहतूक बंद झाली होती, रस्ताच बंद झाला होता। तर माननीय तहसीलदार साहेब येवल्याचे यांनी हा रस्ता संपूर्ण एक महिना याची पूर्ण अभ्यास करून आणि हा रस्ता या ठिकाणी या शेतकऱ्यांना खुला करून दिलेला आहे। तर यानंतर पूर्ण प्रशासन आणि माननीय तहसीलदार साहेबांचे या ठिकाणी खूप खूप आभार। या ठिकाणी मला सांगायला आवडेल की आज महसूल सप्ताह अंतर्गत 3 ऑगस्ट रोजी जे शिवरस्ते आम्ही मोकळे केलेले आहेत त्याच्या दुतर्फा झाडे लावणे या संदर्भातला आज हा कार्यक्रम आहे। या ठिकाणी आज आम्ही आडगाव पारेगाव या शिवरस्त्यावर आलेलो आहेत। गेल्याच महिन्यामध्ये हा शिवरस्ता आम्ही मोकळा केला होता आणि मला सांगायला आवडेल की 1983 पासून जवळपास 300 खातेदार शेतकरी या रस्त्यांचा हा वाद होता आणि 83 पासून तो प्रलंबित होता। शरद राऊळ त्यांची पूर्ण टीम या आजूबाजूचे सगळे शेतकरी यांच्या सामंजस्याच्या भूमिकेमुळे आणि TILR ऑफिस यांच्या मदतीने आमचे मंडळाधिकारी गायके तलाठी असतील यांच्या सहकार्याने 83 पासून बंद असलेला शिवरस्ता आज आम्ही मोकळा केलेला आहे आणि याचं सर्व श्रेय या शेतकऱ्यांना देखील जातं आणि अतिशय चांगल्या स्वरूपात हा शिवरस्ता मोकळा झालेला आहे आणि आज आम्ही याच्या दुतर्फा झाडी लावतो आहेत। तर झाडी देखील हे सगळे शेतकरी याला झाडांचं म्हणजे हे वाढवणार आहेत आणि एक चांगला मेसेज तालुक्यामध्ये या निमित्ताने जाईल अशी मला म्हणजे विश्वास आहे। या निमित्ताने मी महसूल प्रशासनातर्फे सर्व गावकऱ्यांचं मनापासून आभार मानतो। धन्यवाद।